नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। बोरिवलीत पियुष गोयल यांची नमो यात्रा जन आशीर्वाद प्रचार रथासह निघालेल्या नमो यात्रेचं जोरदार स्वागत। भाजप आणि महायुतीमधील कार्यकर्ते यात्रेत सहभागी। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याण पश्चिमेत जाहीर सभा। कल्याण पश्चिमेतील काही भागात वाहतुकीत बदल, वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा। आगरी सेनेचे आमदार संजय केळकरांनी महायुतीकडून मानलेत आभार। उल्हासनगरमध्ये परिवर्तन महासभेचं आयोजन। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती। मोहम्मद शेख यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। कांदा प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढावा, बाकीच्या कांद्यावर मला काही बोलायचं नाही। छगन भुजबळ यांचा आमदार सुहास कांदेंना टोला। सुनेत्रा पवारांनी महाबळेश्वरमध्ये श्री महाबळेश्वर मंदिरात केला अभिषेक। पार्थ पवार यांची देखील उपस्थिती। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा सत्कार। घाटकोपर परिसरात झालेल्या अपघातानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आक्रमक। कल्याण डोंबिवली परिसरातील अनधिकृत होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी। मनसे आमदार राजू पाटलांकडून पालिकेला निवेदन। मुंबईतील दुर्घटनेनंतर नागपुरामधील नगरसेवकांकडून नागपूर महानगरपालिकेला निवेदन। होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नगरसेवक पिंटू झलकेंची मागणी। घाटकोपर होर्डिंग घटनेनंतर परभणीमध्ये होर्डिंग्सवर कारवाईची मागणी। मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी। संभाजी ब्रिगेडची मनपा आयुक्तांकडे मागणी। जळगाव जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन जळगावच्या स्ट्रॉंग रूममध्ये दाखल। केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य सुरक्षा पोलीस दल तैनात। धुळे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात। 14 मे ते 16 मे दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदान होणार। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 40 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं धरणं आंदोलन। सातारा ते मर्ढेगावची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। भैरवनाथाच्या बगाड यात्रेला 350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा। पुण्याच्या भोरमधील रोहिडेश्वर किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मावळ्यांकडून अनोख्या पद्धतीनं अभिवादन। गड संवर्धनाचं काम करत अभिवादन। पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। मठाचे विश्वस्त असल्याचे भासवत कोट्यवधींचा अपहार। 11 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाण्यातील दुसरीबळीमध्ये ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा। ग्रामपंचायत प्रशासन विरोधात आक्रमक झालेले आहेत। ग्रामस्थांनी एका आठवड्यामध्ये पाणी पुरवठा करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला। भंडारा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन। शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांचं आंदोलन। नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयासमोर जनावरांना घेऊन ठिय्या आंदोलन। पावसामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा आहे खंडित। अमरावती महानगरपालिकेचे 700 कर्मचारी संपावर कामावर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी। साताऱ्याच्या पाटण सावळ परिविभागामधील डोंगरालगतच्या शेतशिवारात गव्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सातारा पाटण सावळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं उभं झाड पेटलेलं आहे। पुण्याच्या आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। उन्हाळी बाजरीसह जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान। बारामतीत वादळी वाऱ्यासह गारपीट। अर्ध्या तासाच्या पावसानं जनजीवन विस्कळीत। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा फटका। संत्रा आणि आंब्याच्या पिकांचं नुकसान। संत्रा आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। ज्वारी उन्हाळी भुईमुग पिकांचं नुकसान। जनावरांचा चाराही भिजला। वाशिममध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसला। हवामान विभागाकडून पुढील 4 दिवस अवकाळीचा इशारा। अवकाळ्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा तर शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। कणकवली वैभववाडीत जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी काही काळासाठी वीज पुरवठा खंडित। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोसंबी पिकाला फटका। मोसंबी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। भंडारात अवकाळी पावसानं मिरची पिकाला फटका। मिरची उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट। धाराशिवमध्ये शंखी गोगलगायीचा धोका वाढलेला आहे। शेतकऱ्यांनी नांगरणी खोलवर करावी, कृषी विभागाचं आवाहन। साताऱ्याच्या कराडमधील दक्षिण मान नदी कोरडी ठाक। माळरानातील ऊसाचे पीक पाण्याअभावी वाळले।
यवतमाळच्या वणी शहरात 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा मनसेचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा.